बदलापूर येथील घटना पाहता ती घटना अतिशय तीव्र होती। त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघ डोंबिवली शहराच्या शिष्टमंडळाने डोंबिवली येथील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन एक निवेदन देण्यात आले। त्या निवेदनामध्ये शासनाच्या GR प्रमाणे CCTV आहेत का आणि ते वर्किंग आहेत का, त्याच्यानंतर जे काही बस चालक आहेत, शिपाई आहेत आणि इतर स्टाफ आहे, या स्टाफचं पोलीस व्हेरिफिकेशन होत आहे का, त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का, हे आहे का नाही हे चेक करण्यात आलं। त्याच्यानंतर दर 15 दिवसांनी विद्यार्थी सेनेची टीम शहराच्या वतीने शाळेत जाईल आणि या सगळ्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली आहे की नाही शाळा प्रशासनाने याची नोंद घेईल। बदलापूर येथील घटना पाहता ती घटना अतिशय तीव्र होती। त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघ डोंबिवली शहराच्या शिष्टमंडळाने डोंबिवली येथील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन एक निवेदन देण्यात आले। त्या निवेदनामध्ये शासनाच्या GR प्रमाणे CCTV आहेत का आणि ते वर्किंग आहेत का, त्याच्यानंतर जे काही बस चालक आहेत, शिपाई आहेत आणि इतर स्टाफ आहे, या स्टाफचं पोलीस व्हेरिफिकेशन होत आहे का, त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का, हे आहे का नाही हे चेक करण्यात आलं। त्याच्यानंतर दर 15 दिवसांनी विद्यार्थी सेनेची टीम शहराच्या वतीने शाळेत जाईल आणि या सगळ्या गोष्टींची गांभीर्याने दखल घेतली आहे की नाही शाळा प्रशासनाने याची नोंद घेईल।